रामनवमी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण मानला गेला आहे. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. म्हणूनच ह्यांच्या जयंतीनिमित्त हा सण साजरा केला जातो. तर मंडळी, रामनवमी का व कशी साजरी केली जाते, रामनवमीचे काय महत्त्व आहे, त्याचबरोबर त्याची पूजाविधी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी शास्त्र आणि संस्कृती ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे नवीन जी काही महत्त्वपूर्ण माहिती येईल ती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. तर रामनवमीच्या दिवशी लोक रामनवमीच्या निमित्ताने पूजा विधी व्रत करतात. त्या लोकांना आयुष्यातील पापे नष्ट होता असे मानले जाते. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचे भक्त त्यांची आराधनासाठी एक दिवस उपवास करतात आणि तो उपवास दुसऱ्या दिवसापर्यंत पाळला जातो. हा उपवास केल्याने भक्ती आणि मुक्ती असे दोन्ही प्राप्त होता अशी काहीशी मान्यता आहे. रामनवमीच्या दिवशी सकाळी पूजाविधी करण्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून घर स्वच्छ करावे आणि त्यानंतर गोमूत्र आणि शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे. मंदिर किंवा देवघराला तोरण किंवा पताका लावून सुशोभित करावे. एक चौरंग ठेवून त्यावरती लाल वस्त्र टाकून श्री प्रभू रामांची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. श्री प्रभू रामांच्या पूजनाचा संकल्प करावा. श्री प्रभू रामांचे आवाहन करून पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेकानंतर हळद, कुंकू, चंदन अर्पण करावे. यानंतर प्रभू श्रीराम माझ्या मूर्तीला केवडा, चमेली, चंपा, जाई असे फूल अर्पण करावे. धूप दिवा दाखवावा आणि नैवेद्य दाखवावा. यानंतर प्रभू श्रीरामांची आरती करावी आणि प्रसाद म्हणून सुंठवडा वाटावा. मनापासून नमस्कार करून श्री प्रभू रामांचे शुभ आशीर्वाद घ्यावे. तर मंडळी, रामनवमीला श्री राम जय जय राम असा जप अवश्य करावा. कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी घरात मंगल कलशाची पूजा करावी. ह्या दिवशी देवा दुर्गाच्या मातेच्या सिद्धीची उपासना करावी. आपल्या सामर्थ्यानुसार 9 दिवे प्रज्वलित करावे. सामर्थ्यानुसार तुम्ही गोरगरिबांना दान देखील करू शकता. हिंदू धर्मामध्ये दान धर्माला असे काही विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी लोक गोरगरिबांना दान करतात. जी लोक ह्या दिवशी गोरगरिबांना दान करतात त्या लोकांच्या आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. धनधान्यांनी ते भरपूर असतात. म्हणूनच ह्या दिवशी दान करण्याला विशेष काही महत्त्व आहे. म्हणून ह्या दिवशी नक्कीच थोडेफार गोरगरिबांना दान करावे. तर मंडळी, हे श्रीरामाचे रामनवमीचे आपल्याला पूजन करायचे आहे. तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आपल्या ह्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असून भारताच्या हृदयात कायम विराजमान राहणारे आहे. भगवान श्रीराम यांच्या येण्याने आणि त्यांच्या जन्माने संपूर्ण जगाला जगण्याचा मार्ग दाखवला आहे. तर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आचरणातून प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळाले आहे. संसारात राहून कौटुंबिक, नैतिक आणि राजकीय मर्यादा पाळत पुरुष सदाचारी राहू शकतो, याचे हे रामचंद्र प्रभू जिवंत उदाहरण आहे. श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे देखील म्हटले जाते, कारण ते एक निष्ठ होते, एक वचनी होते, एक पत्नी होते. शिवाय त्याचबरोबर ते पिताभक्त, मातृभक्त होते. बंधुप्रेम, सत्यवचनी, प्रजाप्रेम असे श्रेष्ठ गुण देखील त्यांच्या अंगी होते. त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय सुखी व समाधानी राहत होती. म्हणूनच त्यांच्या राज्यातल्या प्रजेला आदर्श राज्य असे म्हटले जायचे. अशा ह्या सर्व गुण संपन्न श्रीरामांना आदर्श ठेवून मनुष्याने वर्तन करावे. आशा आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल. तर रामनवमीच्या दिवशी नक्कीच रामाची पूजा करून आपल्यासाठी सकारात्मकता आपल्या जीवनात नक्की मिळवावी. त्याचबरोबर काही पाप नष्ट होतील आणि आपले विचार सुधारतील ह्याचा विचार करावा. पुन्हा आपण भेटूया एक नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.